आज महाशिवरात्र आहे आणि महिला दिन पण आहे। हॉटेलमधून निघताना तिन्ही पक्षाचे, चारही पक्षाचे, पाचही पक्षाचे म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित, आम आदमी पार्टी सगळेच नेते आले होते, कार्यकर्ते आले होते आणि महिलाही आल्या होत्या। दोन शब्द बोलावे लागतातच। मी बोलताना म्हटलं की महिला दिनाच्या शुभेच्छा आम्ही खरं कोणत्या तोंडाने द्यायच्या, कारण मणिपूरमध्ये जे काय घडलंय ते आता बोलूही शकत नाही। आपल्या पदक विजेत्या महिला कुस्तीगीर त्यांनी न्यायासाठी टाव फोडला, त्यांची दखल कोणी घेतली नाही। अनेक ठिकाणी आजही महिलांवरती अत्याचार होत आहेत आणि आम्ही तुम्हाला कोरड्या आपल्या शब्दात शुभेच्छा द्यायच्या। महिला दिनाच्या शुभेच्छा म्हणजे काय दिलं नेमकं मी? काय त्यातनं आम्हाला तरी काय मिळते आणि तुम्हाला तरी काय मिळते? म्हणून मी आज केवळ राज्यातल्याच नव्हे तर तमाम आपल्या देशातल्या तमाम माझ्या माता भगिनींना हात जोडून विनंती करतोय। काल तुळजाभवानीचं मी दर्शन घेतलं। योगायोगाने इथे येताना काली मातेचं मंदिर आहे। मी महिलांना आज विनंती करतोय हात जोडून, आम्ही संघर्षाला उतरलोय। जगामध्ये एकमेव देश आपला असा आहे की जिला आपण आपली माता मानतो, भारत माता। महिला दिनाच्या शुभेच्छा जर द्यायच्या असतील तर भारत मातेला दिल्या पाहिजेत आणि त्या शुभेच्छा देताना आपण सगळ्यांनी आणि विशेष करून महिला माता भगिनींनी आता तुम्ही नुसत्या शुभेच्छा घेऊ नका, तुम्ही आता महिषासूर मर्दिनीचं रूप धारण करा, तुम्ही काली मातेचं रूप धारण करा आणि जो हुकुमशाह, जी हुकुमशाही माझ्या भारत मातेला गिळायला निघाले त्या हुकुमशाह सुराचा, नवीन महिषासूर असतो तसा हुकुमशाह सूर, त्याला खतम करा। तर आणि तरच महिला दिनाच्या काहीतरी शुभेच्छा आपण एकमेकाला, म्हणजे आम्ही भाऊ म्हणून तुम्हाला आणि तुम्ही माता भगिनी म्हणून आम्हाला आशीर्वाद तुम्ही देऊ शकाल, नाहीतर काय उपयोग आहे त्याचा? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।